मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेम विरह भाग 105. मागील भागात बडबडत क्लॉसेटमध्ये पळत आली तशी भराभर साडी काढून बाजूला फेकत आत पळण्याच्या तयारीत होतीच की मागून झरकन 2 मजबूत हातांनी तिला उचलून जवळ घेतलं. हा, तुम्ही कुठून उगवलात असे मध्येच लगेच? आत कसे आलात? नका ना त्रास देऊ, सोडा ना. लाजून त्याचे डोळे झाकत ती. नो वे, असं कसं सोडा? आता सुरू केलीच आहे तर होळी पूर्ण खेळायची. अर्धवट कोणतीच गोष्ट करत नाही आम्ही. पुन्हा एकदा तिला खट्याळपणे पाहतो बाथरूम मध्ये शिरला. अहो, लाजून गोरी मोरी झालेली ती दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकत. हॅपी होली वन्स अगेन. तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकून समोर गुलाबांनी भरलेल्या गरम पाण्याच्या टब मध्ये अलगद तिला सोडत तो. आज तर गुलछडीवर सगळ्या गुलाबांचा रंगच रंग उतरला होता. मागचा 1-1.5 तास रंगांची आणि प्रेमाची उधळण करत गुलाबरावांनी अनोखी होळी साजरी करत आणखीन एक गुलाबी आठवणीचं पान जोडलं होतं त्याच्या गुलछडीच्या डायरीत. सगळं गोड गोड आणि गुलाबी सोहळा पार पडला तशा दोघांच्या कामाच्या जबाबदाऱ्या नजरेसमोर येऊन स्वप्नातून जागा करत वास्तवात त्यांना घेऊन आला होता. सकाळ सुंदर तर झालीच होती, पण आता दुपारच्या वेळ पण येऊन टेकली. बघता बघता सगळी तयारी करून झाली होती. तिची ऑफिसची गडबड मध्ये तिच्या सूचना, प्रेमळ धमक्या, त्यातून सारखी ढोकवणारी त्याची काळजी. मी निघू? आप्पा वाट पाहत असतील. तिची ऑफिसची वेळ झाली तशी त्याच्या मिठीतून बाजूला होती. काळजी घे सगळ्यांची आणि तुझी पण. थोड्या वेळात निघतो मी पण. तू सांगितलेलं सगळं लक्षात आहे. माझी काळजी घेईन, चिडचिड नाही करणार. तुला फोन करेन आणि खूप खूप मिस करेन. आय लव्ह यू अँड मिस यू सो 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 मच. त्याला पण तिला सोडवत नव्हतं. तसा पुन्हा उचलून छातीशी कवटाळून घेतो. काय आणू तुझ्यासाठी? तिला उचलून घेतलं तसा तिच्या कानाशी विचारत तो. आमचे गुलाबराव आणि त्यांची ही मिठी, बास इतकंच. काही नको. लवकर या, मी वाट पाहते. लवकर येतो. बाय, टेक केअर. जा, उशीर होईल तुला. तिच्या ओठांवर हलकं किस करून खाली सोडत तो. आजची सुरुवात इतकी छान झाली असताना आजच त्याला लांब जाताना पाहायची इच्छा अजिबात नव्हती तिची. कितीही रोखलं असतं तरी डोळे पाणावले असतेच त्याला पाहून. म्हणूनच आप्पा उशिरा जावं म्हटले असताना देखील नकार देऊन त्यांच्या आधीच घरातून बाहेर पडणार होती ती. केशर आणि आप्पा गेले तसा समर्पण अर्धा 1 तासात माई आणि अक्काचा निरोप घेऊन निघाला होता. वेळ रात्री 9 वाजता. आहा, काय पोळ्या झाल्या होत्या माई. मस्त, एकच नंबर. खाऊन पोट भरलं पण मन भरतच नव्हतं. किती प्रेम घातले माई तू या पोळीत. असं वाटत होतं अमृत आहे अमृत. अनय आपल्या पोटावरून हात फिरवत. आज संध्याकाळी दाराबाहेर होळी पेटली तसे सगळे पूजाकडून माईच्या हातच्या पुरणपोळीचा आस्वाद चाकायला येऊन बसले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनय आणि मनालीने हाजरी लावली होती माईच्या पोळीसाठी. सगळ्यांची जेवण झाली तसे गप्पा गोष्टी करून अनय आणि मनाली निघाले होते. आल्यापासून केशर दोघांना संशयाने पाहत होती. फक्त मगाचपासून सगळे आजूबाजूला असल्यामुळे दोघांशी काही बोलता येत नव्हतं. साखरपुडा 2 दिवसावर आला होता तरी अनय काहीच फरक पडत नसल्यासारखा पोळीचा बाखांडावरून तारीफ करत होता. नवल वाटत होतं तिला त्याला इतकं रिलॅक्स पाहून. अनय भाऊजी, तुम्ही इतके रिलॅक्स कसे काय असू शकता? तिथे ती मोक्षदा टेन्शन मध्ये जेवण सोडून बसलीये आणि इथे तुम्ही पुरणाच्या पोळीवर ताव मारताय. शेम ऑन यू. काहीच वाटत नाही तुम्हाला? 2 दिवसांनी साखरपुडा आहे. माई आणि आप्पा सगळ्यांना निरोप देऊन त्यांची शतपावली करायला निघून गेले तशी केशर मगाचपासून मनात दाबून ठेवलेला राग बाहेर काढत त्याला बडबडत. काय अनय, तू साखरपुडा करतोय आणि मला काहीच माहित नाही? मनाली चेहऱ्यावर आश्चर्य घेऊन काहीच माहित नसल्याचा आव आणून त्याला पाहत. मनाली, नाटक नको करू. यांचा नाही, त्यांच्या चांदणीचा साखरपुडा आहे. तो पण त्या अक्षय सोबत. काहीच माहित नसल्याचा दिखावा नको करू. खरं खरं सांगा, काय शिजते तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात?
कारण सगळं माहीत असून इतके शांत बसणारे तुम्ही सगळे नक्कीच नाही. यांनी पण काहीच नाही सांगितलं मला. काय लपवताय तुम्ही सगळे? कसली कलवत सुरू आहे तुमची? केशर हाताची घडी घालून दोघांना पाहत. कलबत आमची? काहीच तर नाही. मने तू सांग गेला किती सज्जन आहोत आपण. आता हिच्या मैत्रिणीने नकार दिला म्हटल्यावर त्याच्या विरोधात जाऊन आपण पण काही करू शकतो का? नाही ना मग. आम्ही भोळेपणाचा आव आणून बोलत. हो ना केशर, अगं काहीच नाही शिजत आमच्या डोक्यात, रिलॅक्स म्हणाली. पण तिला काहीच न सांगता विषय बदलत. समरने तिघांना सक्त ताकीद दिली होती केशरला या सगळ्यापासून दूर ठेवण्याची. त्यामुळे उगीच तिच्या आणि प्रभातच्या मैत्रीमध्ये कोणताही गैरसमज व्हावा अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. तिला सगळ्या प्लॅन मध्ये घेतलं असतं तर पुढे जो काही प्रभासचा रोष वाढला असता त्यांनी उगीच त्यांच्या मैत्रीत दुरावा आली असती. शिवाय तिला पण कुणाची बाजू घ्यावं हा प्रश्न पडला असता. त्यापेक्षा तिला या सगळ्या मॅटर पासून लांबच ठेवायचं बरं असंच मत होतं ते सगळ्यांचं. हे बघा अनय भाऊजी, मला माहितीये तुम्ही सगळे मला काही सांगणार नाही, पण एक गोष्ट सांगते, जे काही कराल ते सांभाळून. कारण मी, मोक्षदा, आमचे घरचे आम्ही सगळे मध्यमवर्गीय माणसं आहोत. त्याच कल्चरमध्ये वाढलोय. त्यामुळे खूप साधं जीवन जगतो आम्ही. आमच्या गरजा खूप छोट्या असतात. स्वप्नातला राजकुमार, आयुष, आराम, बंगला, गाडी याची आस नसते आम्हाला. कारण ते आपल्या आवाक्याबाहेरचं आहे हे जाणतो आम्ही. आमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक स्वाभिमान आणि अब्रू ही एकच गोष्ट आयुष्यभर जीवापेक्षा जास्त जपतात. त्यावर कसलाही डाग लागला किंवा कोणी बोट देखील ठेवलं तरी पूर्ण आयुष्य बदलून जातं आमचं. हे मी अनुभवावरून सांगते. त्यामुळे त्याला धक्का लागेल असं काहीही करू नका प्लीज. नाही सहन होणार कोणाला ते. केशर कळवळीने त्याला विनंती करत. तिची कळवळ पाहून अनय आणि मनालीने एकमेकांना पाहिलं. तशी मनाली नजरेने त्याला बोलायला इशारा करत. केशर, तुझ्या भावना समजल्या आम्हाला, पण हा स्वाभिमान आणि अब्रू कुणाच्या आयुष्यापेक्षा आणि आनंदापेक्षा मोठे नाही ना. तो जपत असताना कुणाच्या आयुष्याचा बळी जात नसेल तर, तो खुश नसेल तर काय करायला हवं? सगळं काही ऐकून अनय तिला प्रश्न विचारत. नाही ना उत्तर, मी सांगतो. अनय तिची शांतता पाहून पुढे बोलत. तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकायचा असतो. कारण ते कधीच चुकीचा सल्ला देत नाही. प्रेमात तर नाहीच नाही. नेहमी सगळ्यांना एकाच वेळी आनंदी नाही ठेवू शकत आपण. कधी कधी स्वतःचं स्वार्थ पण पाहावा लागतो. त्यासाठी कदाचित काही काळासाठी मन दुखवतील, पण त्यामुळे कुणाचा तरी आयुष्य मार्गी लागणार असेल, ते सावरणार असेल तर काय हरकत आहे? मला वाटतं इतकं पुरेसं आहे तुम्हाला सगळं काही समजायला. आणि थोडक्यात आणि शांतपणे सगळं काही बोलून आपल्या गाडीकडे निघून गेला. अनय निघाला तशी मनाली पण केशरला बाय करून अनयच्या मागे निघाले. केशर जाणाऱ्या दोघांना डोळ्यात काळजी आणि आनंद घेऊन पाहत. साखरपुड्याच्या दिवशी वेळ संध्याकाळी 4 वाजता. मोक्षदा, चल ना, अजून किती वेळ अशीच बसून राहणार आहेस? अगं काकू दोनदा येऊन सांगून गेला उशीर होतोय. रिया खिडकीजवळ बसून राहिलेल्या मोक्षदाला आवाज देत. आज साखरपुडा असल्याने सगळ्या जणी दुपारीच मोक्षदाच्या घरी जमल्या होत्या. मोक्षदाची हालत पाहून कोणाला तसा कार्यक्रमाचा फारसा उत्साह नव्हताच. सगळे औपचारिकता म्हणून जणू आल्या होत्या. दुपारपासून तिला समजावून थकल्या होत्या, पण ती केव्हाची फक्त शांत बसून होती. नेहमीच आदळ अप्पट करून भांडण करून आपलं म्हणणं खरं करणारी ती आज एकदम शांत बसून होती. जणू एखाद्या वादळापूर्वीची शांतता जाणवत होती तिच्या डोळ्यात. 2 दिवसापासून सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करून करून थकून गेली होती, पण आईची हतबलता तिला जास्त काही बोलू देत नव्हती. प्रभासला तिची हालत बघवत नव्हती. शेवटी कितीही केलं तर त्याची लहान बहीण होती. अनयवर विश्वास होता असं नव्हतं, पण परिस्थिती त्याच्याही हातात नव्हती. कुठेतरी त्यालाही जाणवत होतं त्याच्या प्रेमाला आणखी वेळ द्यावा, अनयच्या वडिलांच्या निर्णयाची वाट पाहावी.
त्याकरता त्यांनी अक्षय सोबत बोलून सध्या हा साखरपुडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न देखील केला, पण फारसा काही उपयोग झाला नाही. मोक्षदा, तू त्या काजल सारखं बोटाला बँडेड पट्टी लावून टाक, म्हणजे रिंग फिंगर मध्ये अंगठी घालायचा प्रश्नच येणार नाही. त्या अक्षयची जाम मज्जा येईल. सायली आपले नकोते सल्ले देत सगळ्यांना पाहत. सगळ्याजणी तिला तिच्या फालतू जोकवर मारक्या म्हशीचा लूक दिला तशी सायली औंढा गिळत आपलं तोंड बंद करत. मोक्षदा, तुझा विश्वास आहे ना तुझ्या प्रेमावर? केशर खिडकीजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला विचारत. तिच्या बोलण्यावर मोक्षदाने फक्त मान हलवून होकार दिला. तशी केशर हसून तिला पाहत. नक्की काहीतरी चांगलं काहीतरी घडेल यातून बघ. कधी कधी जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही तेव्हा सगळं काही वेळेवर सोडून द्यायचं असतं. ज्याच्या जे नशिबात आहे ते त्याला मिळतच. तेव्हा जा, सगळे थांबलेत बाहेर, आवर. केशर तिची समजूत काढत. मोक्षदाने एक नजर सगळ्यांजणीवर फिरवली आणि साडी घेऊन आत निघून गेली. आत्ता जे काही होईल ते नशिबावर सोपवून आपली सगळी तयारी करत होती. मनात कुठेतरी सारखं वाटत होतं, तो येईल, मला बाहेर काढेल, यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल असं वारंवार मनात होऊन जात होतं. त्याचाच विचार करत तिने एक एक करून आपली सगळी तयारी केली. नकळतपणे सगळी तयारी अनयने सांगितली होती तशीच करत होती ती. जणू काही त्याच्यासाठीच तयार होत होती. त्याच्या आवडीच्या कलरची साडी, त्याच्या आवडीचा सगळा साज शृंगार, सगळं काही त्याला आवडेल असंच आवरून तयार झाली होती. मोक्षदा, झालं का? अगं सगळे वाट बघतायत, चल ये बाहेर. सुनंदा, मोक्षदाची आई, आवाज देत तिच्या रूम मध्ये आल्या. चला ग मुलींनो, तुम्ही पण या तिला बाहेर घेऊन. आईने बाहेर बोलवलं तशी धडकीच भरली तिला. हृदय जोरजोरात धडधड करायला लागलं. पाय जड व्हायला लागले. पुढे काय होणार याच विचारात सगळ्यांसोबत बाहेर आली. कार्यक्रम तसा फारसा मोठा नव्हता. घरातले काही लोक आणि आजूबाजूचे लोक असे सगळे मिळून 20-25 लोक जमले होते. घरच्या अंगणातच सगळी सोय करून कार्यक्रम करण्याची योजना केली होती. सगळे ठरलेल्या वेळेत जमा झाले होते. मोक्षदा सगळ्यांसोबत बाहेर आली तशी सगळे कौतुकाने तिला निहाळत होते. आई आल्या कपाळावरून बोट मोडून तिची दृष्ट काढत तिला अक्षय शेजारी उभं करत. इतका वेळ नजर खाली करून असलेली ती सगळ्यांना एक नजर पाहून आशेने गेटकडे पाहत. केशर पण अस्तव्यस्तपणे कधी मोक्षदाला तर कधी प्रभासला पाहत होती. तिने समजावून तिला बाहेर तर आणलं होतं, पण सारखी मनात भीती दाटून येत होती. तिचा विश्वास खरा ठरेल की नाही याचीच काळजी लागून राहिली होती. मुहूर्ताची वेळ जवळ आली तशी गुरुजींनी दोघांना समोरच्या सोफ्यावर बसायला इशारा केला आणि त्यांच्या विधीला सुरुवात केली. जसं जसं वेळ जात होती तिच्या डोळ्यातली आशा मावळत चाललेली होती. चुळबुळत सारखी नजर गेट आणि बाजूला उभ्या असणाऱ्या त्या सगळ्यांवर जात होती. सारखं वाटत होतं काही चमत्कार व्हावा आणि हे सगळं थांबावं. सारखा अनईचा भास होत होता आजूबाजूला. त्याच्या तो चांद म्हणून साद घालणारा आवाज कानात घुमायला लागला होता. समोर एकीकडे गुरुजींचे मंत्र, बाजूला बसलेला तिचा भावी जोडीदार, समोर आनंदाने उभी असलेली आई, समोर जमलेले सगळे नातेवाईक. सगळ्यांना पाहून मनाला आवर घालत स्वतःला शांत करून बसून होती ती. अनय, कुठे आहेस तू? तू प्रॉमिस केलं होतं ना मला आयुष्यभर सोबत करण्याचा. तुझ्या सांगण्यावरून मी हे सगळं करते, पण आता मला भीती वाटते. उशीर नको करू. तुझ्याशिवाय मला दुसरं कुणाला माझा जोडीदार म्हणून नाही पाहायचं आहे. ये ना लवकर. माझं मन सांगते तू इथेच कुठेतरी आहे. मोक्षदा, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तिच्यात विश्वात हरवलेली असताना आई जोरात आवाज देऊन तिला भानावर आणत. हा का, काय झालं? बावरून ती समोर गुरुजींना पाहत. अहो ताई, अंगठी घाला नवऱ्या मुलाला. गुरुजी ताटात ठेवलेल्या अंगठीकडे इशारा करत. काय अंगठी? हा क्षण येऊ नये असं मनोमन वाटत होतं. तो समोर येऊन टेपला तशी आश्चर्याने ती आजूबाजूला सगळ्यांना पाहत. अगं इतकं दचकायला काय झालं? साखरपुडा आहे ना आज, मग अंगठी तर घालावी लागणार आहे ना. अशी का पाहतेस?
अक्षय वाट बघतोय. घाल अंगठी. अक्षयच्या बाजूला उभी असलेली तिची आत्या तिला आवाज देत. केशर. तिने हतबलतेने एकदा मागे उभ्या असणाऱ्या केशरकडे पाहिलं आणि हातात अंगठी घेतली. थरथरत्या हाताने समोर अक्षयकडे पाहिलं. अगं बघतेस काय, घाल ना अंगठी. आत्या पुन्हा आवाज देत. मोक्षदा. काय झालं बाळा? अगं घाबरायचं काय, त्यात आपलेच लोक आहेत सगळे. घाल अंगठी. समोर उभी असलेली तिची आई ती इतका वेळ तशी थांबून होती तशी तिच्या बाजूला एक तिला समजावत. आईच्या आग्रहापुढे काही न सुचून तिने कसं तरी हात पुढे नेलं. त्याला अंगठी घालण्याचा विचार केला, पण राहून राहून हात सारखी मागे खेचू लागू. घालू की नको या संभ्रमात अडकली होती. सगळे आवाज देत होते, पण तिचं मन तयार होत नव्हतं. अचानक मनाशी काही पक्क करून ती थडकन सोप्यावरून उठून उभी राहिली. तशी सगळे तिला पाहत. नाही, मी नाही घालणार अंगठी. उठून उभी राहिली तशी वरडून सगळ्यांना सांगत. तिचा आवाज ऐकून सगळे तिला पाहत. नाही घालणार मी म्हणजे? आत्या अक्षय दोघं एकसाथ तिला पाहत. म्हणजे मी ना? ही मोक्षदा सगळं काही खरं सांगून सरळ नकार देण्याचा विचार पक्का करून बोलत होती की तेवढ्यात गेटच्या बाहेर गाड्यांचे मोठमोठ्याने वाजणारे हॉर्न कानावर पडले. सगळ्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एका पाठोपाठ 1-3-4 पॉश अशा गाड्या गेटच्या बाहेर येऊन थांबलेल्या दिसल्या. सगळे डोळे मोठे करून बाहेर त्या गाड्यांना पाहत कुजबुजत बाहेर कोण येतायत याची वाट पाहत. अनय. मोक्षदाचा अस्पष्टसा आवाज. पहिल्या गाडीतून मोठ्या एडीत अनय बाहेर येत. आपल्या ब्लेझरचं बटन लावून डोळ्यावर गॉगल चढवून रुबाबात गेट उघडून आत आला आणि खिशात हात घालून सगळ्यांसमोर उभा राहिला. अनयची नजर सगळ्यांवर फिरून मोक्षदाकडे गेली तसा डोळ्यांवरचा गॉगल काढून त्यांनी अनयची नजर सगळ्यांवर फिरून मोक्षदाकडे गेली तसा डोळ्यांवरचा गॉगल काढून त्यांनी एक कटाक्ष अक्षयवर टाकत त्यांनी पकडलेल्या मोक्षदाच्या हाताकडे टाकला. अक्षयने त्याची ती नजर पाहिली तसं लगेच तिचा हात सोडून थोडा बाजूला सरकला. तिला हात लावायचा नाही या नजरेने अक्षयला जणू धमकी देत त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या चांदणीला पाहिलं. तिच्याकडे पाहिलं तसे डोळ्यातले भाव बदलले. तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहूनच समजलं होतं तिच्या डोळ्यातली आगतिकता. किती आतुरतेने वाट पाहत होती ती त्याची. मी नाही तोडलं माझं प्रॉमिस चांदणी. नजरेने तिला अस्वस्थ करतो. तू इथे काय करतोय? त्याच्या चांदणीला पाहण्यात हरवून गेलेला अनय समोर प्रभास येऊन उभा राहिला तसा त्याला आवाज देत. अनयने एक नजर त्याला पाहिलं आणि तसाच ऍटिट्यूड मध्ये काही न बोलता उभा राहिला. प्रभासने त्याला आणि बाहेर उभ्या असणाऱ्या गाड्या पाहिलं तसं त्याला अंदाज आला की नक्की काहीतरी घडणार आहे. वेल, तुला अंदाज तर आला असेलच, पण तरी मी स्वतःच सांगतो, हा साखरपुडा थांबवायला आलोय मी. अनय त्याच्या नजरेला नजर बिडवत लुक देत. अनय, तू असं काहीही करणार नाही. इथे सगळ्यांसमोर मला तमाशा नकोय. आल्या पावली परत जा. प्रभास त्याला शांतपणे समजावत. ते आता शक्य नाही. एकदा उचललेलं पाऊल आणि घेतलेला निर्णय मी मागे घेत नसतो. मोक्षदा फक्त माझी आहे आणि ती माझीच होणार. इतके दिवस समजुतीचा मार्ग वापरला. संस्कारी मुलासारखं सगळं नियम पण पाळले. रीतसर मागणी घातली. कोणाच्याही मनाविरुद्ध काहीही केलं नाही आतापर्यंत. पण आज नाही. आज जर हातावर हात ठेवून मी गप्प बसलो तर तो माझ्या प्रेमाचा अपमान ठरेल, जे मला मान्य नाही. अनयने करारी भाषेत उत्तर दिलं आणि त्याला ढकलून पुढे निघून गेला. अनय पुढे निघून गेला तसे बाहेर थांबलेल्या गाडीतून एक एक करून सगळे उतरले. एका गाडीतून राज आणि शिमरन हातात मोठे थाळ पकडून आत आले. त्याच्या पाठोपाठ मनाली आणि सोबत एक वकील पण दुसऱ्या गाडीतून उतरून आत येऊन सिमरनच्या बाजूला उभे राहिले. हे सगळे इथे काय करतायत? केशर समोर उभ्या सगळ्यांना पाहून कुणालाही काहीच कळत नव्हतं नेमकं काय चाललंय. सगळे नुसते इकडून तिकडे मान वळवून काय घडतंय याचा अंदाज लावायचा प्रयत्न करत सगळ्यांना पाहत होते. नमस्कार, मी अनय. माझं प्रेम आहे मोक्षदावर आणि तिचं माझ्यावर.
हा साखरपुडा नाही होऊ शकत, कारण आज लग्न आहे आमचं. अनय निर्भीडपणे सगळ्यांसमोर आला आणि डिरेक्टली त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. एकदा सगळ्यांवर नजर फिरवली आणि मोक्षदाचा हात हातात घेऊन जणू पहिला बॉम्ब फोडला. त्याच्या बोलण्यात अदल दिसत होती, पण एक प्रकारची चेतावणी पण होती. नेहमीचा समजदार अनय आज कोणालाही समजवण्याचा भानगडीत न पडता एकदम रोखठोक बोलत होता. त्याचा तो अवतार आणि त्याचे फोडलेला बॉम्ब सगळे डोळे मोठे करून आणि पाहत होते. मोक्षदा तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे नुसती पाहत उभी राहिली. नेहमी गरजणारी ती आज त्याची गर्जना ऐकत होती. इतके दिवस शांत आणि समंजय अनय तिने पाहिला होता, पण आजचा रुबाब काही औरच होता. तिच्या आईस बॉडीचा आज तिची फायरगन तो चालवत असल्यासारखा भाव होता त्याच्या डोळ्यात. 2 दिवसापासून त्याच्या मागे लागून पण त्याने काहीच कल्पना दिली नव्हती तिला आजच्या या धमाक्याची. फक्त मी येतो इतकं सांगितलं होतं तिला, आणि आज त्यांनी येऊन डायरेक्ट लग्न करतोय अशी घोषणा करून टाकली, ते पण सगळ्यांसमोर. हे तर ध्यानीमानी पण होतं. तो असं काही इथे येऊन बोलेल तिची धमक पण नव्हती तिला. सगळे एका धक्क्यातून सावरत नाही तोवर पुढचा बॉम्ब तयार होता. कान लावून उभे होते की गेट मधून आत येणारी लोक पाहून ती तोंड बंद होण्याऐवजी जास्तच मोठी वाचली गेली. तिसऱ्या गाडीतून काही लोक उतरली आणि काही सामान घेऊन आत आली. सराईतपणे हात चालवत भराभर समोर अंगणात एक मोठं कार्पेट अंतरून त्यावर लग्नासाठी लागणारे सगळे वस्तू सेट करू लागली. जेदने कुंड, फुलांचे हार, 2 ताट, राज आणि सिमरनने पण हातात असलेले थाळ, त्याच जागी दागिने आणि सौभाग्य अलंकार होते ते आणून ठेवले. गुरुजी पण बोलवले होते त्यांना, तर जणू पटवून आणलं होतं. आल्या आल्या ते कोणालाही न पाहता, कसलाही किंतु परंतु न करता डायरेक्ट यज्ञकुंडासमोर बसले आणि आपली तयारी करू लागले. समोर जणू एखादा थ्रिलर मूव्ही चालू असल्यासारखं वाटत होतं. सगळे आपापल्या जागेवर खेळून स्क्रीनकडे टक लावून पाहतात तसे समोर पाहत उभे होते. समोर 5-1 मिनिटात उभा राहिलेला लग्न मंडप पाहून दुसरा बॉम्ब फुटला जणू सगळ्यांच्या डोक्यात. मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करायचा सगळ्यांनी प्रयत्न करा, आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.